त्यानं आणलं मी खात नाही, मी आणलं तू खात नाही, आलं घरी सगळं एकत्रच आहे. मीठ टाकायचं जर खायचं 2-4 घास बघ. सरळ बस. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं. तर विषय असा झालेला आहे, पहा काय आलं कशाला काय विषय झाला आता. आपल्या दुकानाचा बर्थडे, मग आपला भाऊ आपल्याला पार्टी देणार. तू नाही म्हणतो तिला न्यायचं, मग मी बी कॅन्सल करते. तू कशाला कॅन्सल? नाही मी नाही जात, माझी सोन आल्या घरी आहे. मी काऊन नाही म्हणालो? आम्ही काय गाडीवर नेणार होतो का बाळा, तिला रिक्षात नेणार होतो. तू आधी आम्हालाच कळते ना. ते बरं नसतं बाहेरचं खाणं आई. जाऊ दे ना. आता लास्ट महिना एवढा आपण थोडी काळजी घेतली चांगलं राहतं. हो ना. मोबाईल कितीच्या हातातून? जा त्या घरात, त्या घरात जा. नाही नाही मोबाईल घे. नाही जा त्या घरात, जा लवकर. सरक सरक सोडणार आहे. सरक 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 सरक. मम्मी जवळ जाईल, मम्मी जवळ. तुझं काय इच्छा आहे जायचं का तुला? तुझी इच्छा आहे का जायचंच? जाय बाबा, मी नाही अडवत कोणात, कशाला मन दुखून. जाय तुला जायचं. हा सगळा विचार करूनच मी बोलत असतो तुला काय बोलायचं तर. काय आलं तर भावाला? कशानं? ते स्कॉलरशिपला जात होता, स्कॉलरशिपचा पेपर द्यायला चालला होता. हा तिकडून गाडी आली, गाडीवाली जास्त लागलं का? काय बघितल्यावर कळ. दवाखान्यात गेलती का नाही? काय बघितल्यावर कळ ना किती लागलं किती. जातो आता मी पाहून होतो काय. का जास्त मान बहिणीचा आहे, तू काय करतो? त्याला काय होईल, घरातलं कोणी बी गेलं की एक बस झालं. त्याला थोडे असं काही तुला नाही जात मी घेऊन. तू वेन फिकर राय, तुला घेऊनच जात नाही मी. जमत नाही तुला रिक्षात बी म्हणल्याच्या बाद नाही जमत. फक्त दवाखान्यात झालं जमते रिक्षा. तुम्ही कोण इतकं सिरियसली घ्यायला लागले? मग कसं घेऊ? तू हसत खेळत गेले, मी सिरियस काऊन गेलो? कोणची बी गोष्ट जेव्हा आपल्या हातात टाइम असला ना तेव्हा सुधरून जावं माणसं, मला असं वाटतं. जसं की मग मन नाही ना आता नाही जाऊ द्यायचं, तर आहे का मन नका जाऊ. काय लागतं सांग तुला, मी आणून देतो ना. समर्थ आहे ना माझं बाळ, काय बी आणून देते माझं लेकरू. सांग तू काय आणस तू. तुला काय खायचं बाळा? भेळ खायची का? मग पाणीपुरी नाजूक रगडा रगडा आईला रगडा. तुला आईला तर आणणारच मी. मला पाणीपुरी. तू सांग. मला काही नाही, मला कन्याला मला तर मग ते तसंच पडन ना. उद्या सोमवारी आता चाललो मी आणायला. ती येते ना आता बहिणी न्यायला दुकानातून, त्याच्यामुळेच लवकर आलो मी. म्हणलं काय लागतं तर आणून देऊ. पाणीपुरीचा भेळ आणायची तुला? पाणीपुरीचा पाणीपुरी ओके. तुला काय आण? मला काही नाही का, जेवलो मी आत्ताच. कुठं? डब्यात डब्बाने खाल्ला, 2 घंटे पहिलेच खाल्ला, फुल पोट झालं. लवकर खाऊन जेवत नाही बाळा तू? आजच टाइम भेटला तर जेवतो. गिऱ्हाईक होते मग दुकान बंद करून जाणार आहेत त्या? ते काय माहित आता काय करते. तुला फोन करून ये म्हणून दुकान. मी नाही चाललो बाबा. काय झालं तुमचं? तिला सोडून जाऊ का मी? जा ना, मला काय आई आहे, आजी आहे ना घरी, आई आहे, आजी आहे, दादा आहे. नको. पिवला जकेट टाकलं. आवरा तुम्ही जा. रोहिणीला जायचं तर रोहिणीला पण घेऊन जा, माझं सांगायचं काम आहे.
भेटतो मी तुम्हाला 5-10 मिनिटांना. तुम्ही जा ना. आई आई मी नाही चाललो. आई आहे घरी. नको मला कोण नाही आलं जायचं. तर? चला 5 मिनिटांनी भेटतो मी तुम्हाला. काय विषय झाला काय नाही सांग. नमस्कार वहिनी. नमस्कार. काय चालू आहे? भाजीची काय? कोणासाठी करायला? डब्यासाठी. ताब्यासाठी काय? ओके. आणि चण्याचे कसं काय करायला होते? चणे भाजून द्यायचे त्यांना डाएट साठी. कुठे रोहिणी कुठे? तिकडे आहे ना पिऊला धोका द्यायला. आणि परी कोण राडायची? तिला शाळेत नाही जायचंय आता. शाळेची मॅडम येईल घ्यायला. उच्चाप शाळेत जायचं. नको झोपा. पोरगी गरम झाली रडू रडू. कोण जायचं? मस्त ड्रेस घातला का आज? काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती. म्हणता पाहिजे काय तुला सांगतो सगळं. बरं आज मटकी द्या मला करून. भाजी आहे ना. रोहिणी कुठे? रोहिणी झोका देते. तू ध्यानच द्या ना रोहिणीकडे आता. ध्यानच नाही आता. ध्यानच आहे का? नाही ध्यान दिल्यावर कसं? ती बघा तिकडे रोहिणी. ऐ त्या तिकडे बरोबर नाश्ता केला का? ये इकडं. इकडे बरं. काय करत होती? हा? हो का? नाश्ता किस्ता केला का? कोण? आणि चहा कोण नाही पित तू? चहा नाही घेत. दूध घेत. चहा कोण नाही घेत काय? कोण? रोहिणी. दूध घेतली. दूध चहा सांगितली नाही. सकाळीच घेते का दूध? कब्बर घेतलं. घेतलं का? चहा सांगितलं नाही तिला. हो का? बाकी मग? बाकी काही नाही. आम्हाला परत दवाखान्यात जायचं. पिऊला नाही. पुढं काय माहिती भाऊ कोणी दवाखान्यात. कधी निघता? भाऊचा फोन येईन. मी उभी. भाऊचा फोन येईन. मी पण येऊ. तू नको. कोण? दुकानाकडेच ये. काय झालं आता? सर्दी ताप खोकला. कोणाला? पिल्लेला. मोठे छोटे? दोन्ही बी. अच्छा. सगळं शांत वातावरण आमच्या घरात. कपडे धुतले मी आता. बहिणीने उंडा भिजवला. एक कपडे करतीच म्हणते काम. काम केल्यावर हालचाल होईन ना रे भाऊ. बसून काय कर. तिने मला काल बळजबरी नेलं. तर रिक्षाने गेलो आणि रिक्षाने आलो. कोणाची माय बहिणीचा हा आशा राहते भैया. जीव दुखते बापासाठी भावासाठी. माहिती मी कशी गेली असं. मग गेलो आणि मी पण घेऊन. दाखवसार गेली तिथं जवळच आहे. मग जा वाटते ना. मी पण गेलो आणि घेऊन. मी असं थोडी आहे की नाही गेलो. माय मावलीत जीव लागते. ती खुश राहिली पाहिजे या महिन्यात बस. ती नाराज नाही करत तिला. तिकडं व्हिडिओ नाही घेतला मी. गेलती ती काल माहेरी गेली आणि तिकडं तसं तसंच मग आम्ही तिकडे गेलो जेवायला. गरमी पण खूप वाढली आमच्या इकडं आता. फॅन पाहिजे आता रात दिवस. लाव बरं आहे फॅन. किती गरमी व्हायची. तिला कडधान्य चालत नाही का आता? मग खाईन तर मी खाऊ का तिच्या वाट्याचं? सांगायचं ना तिला. मूग आणले मटकी आणले. काय सांगा. सांगितलं तरी ऐकत नाही. 10 बार तर म्हणून लागते दूध पे दूध पे दूध करून ठेवून दे. मटकी आणली भाऊ. मूग आणले हरभरे आणले. जसं घ्यायचं खायचं. कोण काही मग हात धरते का? असं थोडी त्यानं आणलं मी खात नाही. मी आणलं तू खात नाही. आलं सगळं एकत्रच आहे. मीठ टाकायचं जर खायचं 2-4 घास बस झाले. अच्छा. ते बदामच वहिनी भिजू घालते. ही नाही घालत तर ती सकाळी काय का? तुला मनाई कशी खायची मग? का आम्ही लपून ठेवतो डब्यात. रोहिणीला देत नाही असं थोडी.
आपण आपापल्या हातानं करून खात जा ना. मग म्हणणं तेच आहे सगळं घरात. मग आपल्याला जे लागते ते करायचं आणि खायचं. एक घास कोणाला बी द्यायचं. मानाय थोडी कोणाची. पडशीन बरं पिल्लो. तर चला न्या तिला शाळेत. शाळेत नाही जायची आज. कोण ते दवाखान्यात नेलं. शाळेत जा शाळेत. कस काय नाही जाऊ नको रोड नको ना. बोलाच लाग ते तिकडे नेऊन ठेव ना. चल दप्तरान मी नेऊन सोडतो. हे नेऊन ठेव ना बकेट. काय शाळेत न जायचं. बर शांत बैस ना मग. बोलाच लाग राहिला नाही आता आमच्या बाईला. हा तर चला भेटतो मी थोड्या वेळाने. भेटलो तर नंतर बस झाला आजचा व्हिडिओ एवढाच आहे.